गेल्या 15 दिवसापासून धुळे शहरात घुसलेला जो बिबट्या होता, तो बिबट्या अखेर वन खात्याला त्याला पकडण्यात यश आलेलं आहे. आपण बघू शकतो की नकाने तलाव परिसरामध्ये काही दिवसापूर्वी हा बिबट्या या ठिकाणी वास्तव्यात होता. अनेक नागरिकांच्या तक्रारी झाल्या. त्या वन विभागाच्या वतीने या बिबट्याला पकडण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न चालू होते. अनेक वेळा वन विभागाच्या वतीने ड्रोन कॅमेऱ्याच्याद्वारे असेल किंवा पिंजरे लावून असेल अनेक वेळा प्रयत्न झाले. मात्र 15 दिवसापासून हा बिबट्या सापडत नव्हता. मात्र काल रात्री आसाराम बापू जो आश्रम आहे नकाने तलाव परिसरात, या परिसरामध्ये वन खात्याने जो बिबट्या लावला होता, जो पिंजरा लावला होता, या पिंजऱ्यामध्ये अखेर हा बिबट्या सापडलेला आहे. या बिबट्याचं वय साधारण 7 ते 8 वर्षाचा असून हा पूर्णपणे चांगला पद्धतीने मोठा झालेला बिबट्या आहे. आणि या बिबट्याने 2 दिवसापूर्वीच या आश्रमातल्या एका गायीच्या वासरावर हल्ला केला होता आणि त्यातून त्या वासराचा जीव गेला होता. मात्र वन खात्याने अत्यंत चांगल्या पद्धतीची ही कारवाई करून या बिबट्याला अखेर पकडण्यात यश मिळवलेलं आहे. मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.